गाईज हे बघा, दिदीचं आता ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. हॅलो गाईज, तर लाईफ विथ अदिती अँड वैभवमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आता ब्लॉग मी का शूट करत आहे त्याचं तुम्हाला कारण माहिती आहे. तर आज ना ॲक्च्युली अदितीची सर्जरी आहे दाढीची. तर आता तिथे चालू आहे डॉक्टरकडे, वेटिंगमध्ये आहे आम्ही. काय वाटतं तुला? मला तर खूप टेन्शन आलंय, पण हा खूप मजा घेतोय माझी, कारण 2 दिवस आता शांतता असणार आहे ना घरी, मला बोलता नाही येणार आहे. पण सर्जरी करणं पण गरजेचं आहे, कारण तिला खूप त्रास झाला. तर मी बोललो सॅटर्डे कसं तिला संडे सुट्टी असतं, म्हणजे सॅटर्डे तिला सुट्टी नाही आहे ॲक्च्युली, सॅटर्डे ऑफिस असतं, म्हणून मग संध्याकाळचं असं ठरवलं. नाही तर मग फ्रायडेलाच करणार होतो, कालच करणार होतो. पण खरंच मी करणं, तिला एवढं पेन होतं ना, तर मी बोललो जाऊ ते करून घे, एकदाच परमनंटली तिचा त्रास रिलीज होऊन जाईल. गाल बघा कसं सुजलाय, हे बघा. भीती तर एवढी वाटते. मी तर साध्या इंजेक्शनला पण घाबरते, तर सर्जरी बोलली तर मला टेन्शनच आलंय. हा तर एकदम बिंदास्त आहे. ठीक आहे, माझं फक्त एवढंच आहे की आपल्याला जे करायचं ना ते शेवटी मग काय ऑप्शन नसतं. जर आपल्याला खूप पेन होत असेल तर करून घ्यावं ती गोष्ट. बरं आहे, आता 2 दिवस घरात शांतता आहे ना, मला तर बरंच वाटेल. आईस्क्रीमचा स्टॉक करून ठेवायला लागणार आहे मला, कारण दुसरं काय करू नाही शकत ना, ती खाऊ नाही शकत. म्हणजे दाल खिचडी खाऊ शकते, पण आईस्क्रीमने कसं थोडा रिलीफ मिळतो. चला आतमध्ये चाललो आम्ही, बघूया पुढे काय होतं ते. काय नाही, टेन्शन नको घेऊ, सगळं व्यवस्थित होईल. छोटीशी मायनर सर्जरी, एवढं काही नाहीये त्यामध्ये. तुला हे करतील, थोडंसं कट करतील, 2-3 स्टिचेस आहे ना, जास्त नाही ना. जास्त नाही, थोडंसंच. अरे मला सहन करतेस तर तू दाढ, तू परवडतोस, तू परवडतोस. इंजेक्शन नको. अब स्वाद आ गया. नवरा बरं की दाढ बरी? नवरा बरा ऑलवेज. गाल बरं कसं दिसतं सिजलेला बघ. आता सर्जरी नंतर अजून होणार आहे डबल. दे, काय नाही, टेन्शन नाही घ्यायचं. साईबाबा आहेत. साईबाबा आहेत, माझे सगळे देवबाप्पा आहेत. सगळं खरंच. चला बघूया नंतर थोड्या वेळाने काय काय आतमध्ये शूट करायला मिळेल की नाही. आतमध्ये यायचंय. हा, मी येईन तुझ्याबरोबर, पण आतमध्ये शूट करायला मिळेल की नाही मला माहित नाही गाईस. बट मी अपडेट देत राहीन की काय होतंय ते, कारण आमचं भित्री भागूबाई आहे नाही. चला, नेक्स्ट नंबर आपलाच आहे. बघूया. काय नाही, एवढं टेन्शन नाही आहे. मोठी सर्जरी नाही, हार्डली किती गेले 40 मिनिट्स, 30 ते 45 मिनिट्स मध्ये होऊन जाईल. कसं वाटतं? असं नाही वाटत, ही सर्जरीला असं शिकलं ना तुला बघते म्हणजे 2 दिवसांनी. नाही लोक, मी घरी सोय करून ठेवलं तुझ्या आईस्क्रीमची. मला स्मॉल सर्जरी, एकदम स्मॉल, जास्त पेन नाही होणार. जास्त पेन. अरे आज अबीरने तर 4 इंजेक्शन घेतले, तो बिचारा चिंटू आहे, 4 वॅक्सिनेशन घेतले त्याने अबीरने. तर तू काय अबीरच्या मामीचं पण आहे आज. ठीक आहे, इट्स ओके, कोई बात नाही. गाईज हे बघा, दिदीचं आता ट्रीटमेंट सुरू झालेली आहे. आधीच ती खूप घाबरते. जास्त टेन्शन नको घेऊ, काय नाही होणार. 1 टाइम ट्रीटमेंट आहे ती. तिला ना आता इथे रेडीमध्ये इंजेक्शन देऊन झालेलं आहे. अच्छा, ही साईड आहे. रेडीमध्ये ना इंजेक्शन देऊन झालेलं आहे. 10 मिनिट रेस्ट करायला सांगितलं तिला. नंतर 10 मिनिटांनी 5 वेळा सुई टोचली असं तिला सांगायचं. 10 मिनिटांनी परत बोलवलं आतमध्ये, मग तेव्हा फायनलची सर्जरी आहे ती करणार आहे. बरोबर ना? 10 मिनिटांनी. अच्छा, पण ती सर्जरी आहे ती 40 ते 45 मिनिट्सची लागते. मला वाटलं पहिलं अलाव करतायत की नाही डॉक्टर आतमध्ये, पण ते ओळखीचे आहेत, चांगल्या आहेत, त्यांनी केलं अलाव. पेशंटला किती त्रास होतो. ठीक आहे, थोडासा त्रास होईल बघा. आजचे 2 दिवस जरा तुला त्रास होईल, पण तो फायनल फुल अँड फायनल.
होईल, टेन्शन नको घेऊ. थोडा ना तिला त्रास होतो जेव्हा पण ती इंजेक्शन घेते ना, तिचं बीपी लगेच डाऊन होऊन जातं. तिला आता दिलंय डॉक्टरांनी, ग्लुकॉनचं पाणी दिलं. बघूया काय होतं पुढे. एकदम डेंजर आहे. तर मित्रांनो, सर्जरीसाठी ना टोटल 40 to 45 मिनिट्स लागणार होते. पण प्रॉब्लेम असं झाला की अदिती दाढ एवढ्या आतमध्ये होती ना की त्यांना टोटल सर्जरीसाठी 1.5 तास लागला. खूप आतमध्ये होती दाढ. थुंकायचं नाहीये. जे काही रक्त थुंकी गेले ते घेऊन जात. जेवण मध्ये 2-3 दिवस खिचडी डाळ चावल एव्हरी 3 years बर्फाचं सांगा फक्त जखून टाकायचे की आपण आतमध्ये वगैरे ऍडजस्ट करू. मेडिसिन मला खूप स्ट्रॉंग द्यायला लागेल. सो फायनली सर्जरी झालेली आहे. ऑल ओके, नॉट ओके, डोंट वरी. आता जेवण करून आलेले की करायचं. खरंच बोलायचं नाही, हिंमत नाही करत. गाईज जस्ट ना अदिती सर्जरी झाली आणि हे बघा गाल तिथं किती सुजलंय. म्हणजे तो कापूस पण ठेवलाय, पण थोडा गालाला स्वेलिंग पण आलंय आणि आता तिला ना पेन व्हायला लागलाय. मेडिसिन दिल्या, बघू आता घरी गेलं तर तिला किती रिलीफ मिळते ते. पण डॉक्टरांनी सांगितलं 2-3 दिवस तिला थोडा त्रास होईलच. बिचारी खूप सहन केलं. कारण मी आतमध्ये होतो, मी बघितलं लिटरली माझ्या स्वतः डोळ्यांनी की किती ती एकदम ती दाढ जी होती ना ती एकदम आतमध्ये, हिरडीच्या आतमध्ये, एकदम खूप आतमध्ये होती. त्या डॉक्टरांना पण ती बाहेर काढायला एकदम असं खूप प्रेशर लावायला, खूप ताकद लावायला लागली. कारण एकदम एवढ्या आतमध्ये होती ना दाढ. मानलं अदिती तुझ्या पेशन्सला. चला मित्रांनो, आता मी हा ब्लॉग एंड करत आहे. भेटूया नेक्स्ट ब्लॉग.